Hello everyone. We start our next topic, that is हायड्रोजन पेरॉक्साईड. नेक्स्ट टॉपिक म्हणजे टॉपिक तोच आहे, पण आता आपल्याला त्याच्या रिलेटेड ड्रग्स बघायचे आहेत. ओके, आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं अँटी मायक्रोबियल एजंटचं, त्याच्यासोबत त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितली होती. ते कोणत्या कशा कशा वेनी काय म्हणून ॲक्ट करतात, अँटी मायक्रोबियल म्हणून ॲक्ट करतात, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात. आता पहिला क्लास होता ऑक्सिडेशन, बरोबर आहे. त्याचंच काय होतं क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं कंपाऊंड ॲक्टिंग बाय ऑक्सिडेशन मेकॅनिझम. त्याचं एक्झाम्पल होतं हायड्रोजन पेरॉक्साईड. ते आपण आता स्टार्ट करू. ओके, हायड्रोजन पेरॉक्साईड बघितलं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O2 आहे. काय आहे? H2O2. नंतर मॉलिक्युलर वेट 34.02. मी प्रॅक्टिकलच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट करायचं. ओके, त्याच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघू. कलरलेस, ओडरलेस, नेचर त्याचं क्लिअर लिक्विड असतं आणि टेस्ट स्लाइटली ॲसिडिक. ओके, आय रिपीट, कलरलेस, ओडरलेस, नेचर क्लिअर लिक्विड आणि टेस्ट स्लाइटली ॲसिडिक. सोल्युबिलिटी जर पाहिली तर प्रॅक्टिकली सोल्युबल इन वॉटर अँड इन डायल्यूट मिनरल ॲसिड अँड डिझॉल्व स्लोली इन हॉट H2SO4. काय म्हणते, वॉटर आणि डायल्यूट मिनरल ॲसिडमध्ये प्रॅक्टिकली सोल्युबल आहे. ओके, म्हणजे जवळपास सोल्युबल होऊन जाते. ओके, आणि डिझॉल्व कशामध्ये होतं, हॉट H2SO4 मध्ये. ओके, ही झाली त्याची फिजिकल प्रॉपर्टी. आता आपण बघू, द सोल्युशन युजली डिटोरिएट अपॉन द स्टँडिंग अपॉन ॲजिटेशन. जर लॉंग टर्मसाठी त्याला ठेवलं तर ते खराब होऊन जातं. का? कारण की त्याचं जेव्हा कॉन्टॅक्ट ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग एजंटसोबत होतं, त्याचं लगेच रॅपिडली काय होऊन जातं, डिकम्पोजिशन. आपण त्याचा प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला त्याचा ॲसेसुद्धा आहे, आणि ॲसे बघताना आता मी तुम्हाला त्या ॲसेचं प्रिन्सिपलसुद्धा इथं सांगणार आहे, जेणेकरून प्रॅक्टिकल करताना तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये ॲक्च्युअल काय असतं ते दिसून जाईल. ओके, तर ह्या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड जेव्हा जेव्हा त्याचं प्रॅक्टिकल आपण किंवा ॲसे परफॉर्म करू, तेव्हा तो फ्रेशली प्रिपेअरच लागतो. कारण की आपण बघितलं ते लगेच काय होते, त्याचं डिटोरिएशन. ओके, रॅपिडली काय होते, डिटोरिएशन होऊन जाते, खराब होऊन जाते, डिकम्पोज होते. तो काय होतो, डिकम्पोज व्हायला लागतो. डिकम्पोज झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, वॉटर मॉलिक्यूल आणि O2. बघा, 2H2O2 रिॲक्शन बघा, 2H2O2 इट गिव्स 2H2O मीन्स वॉटर अँड O2. आता ह्या ठिकाणी जर त्याला आपल्याला स्टॅबिलाइज करायचं असेल, स्टेबल बनवायचं असेल त्या सोल्युशनला, तर काय करावं लागेल, एकतर बाय ॲडिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ ॲसिड और बाय ॲडजस्टिंग द pH 2 to 3. एकतर त्याचा pH ॲडजस्ट करावं लागेल, काय ॲड करून, छोट्या क्वांटिटीमध्ये ॲसिड ॲड करून, नाहीतर दुसरं स्टॅबिलायझर ॲड करावं लागतील. मग ते स्टॅबिलायझर एजंट कॉम्प्लेक्झिंग असतील, चिलेटिंग एजंट असतील, ॲसिटानिलाइड असेल, क्विनिन असेल, किंवा सल्फेट असेल, किंवा 8 हायड्रॉक्झी क्विनोलिन असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही स्टॅबिलायझर एजंट त्या ठिकाणी आपल्याला ॲड करावं लागेल टू स्टॅबिलाइज द सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, आता बघू आपण त्याचे प्रिन्सिपल. आता ह्या ठिकाणी तुम्ही मेकॅनिझमचं मेकॅनिझमच बघितलं आहे. कोणतं आहे, ॲक्टिंग बाय ऑक्सिडेशन मेकॅनिझम. म्हणजे ह्या ठिकाणी 2 टाईपचे रिॲक्शन होणार, एक तर ऑक्सिडेशनसुद्धा होणार आणि रिडक्शनसुद्धा होणार. बरोबर आहे. म्हणून हे जे ॲसे आहे ते रेडॉक्स टाईप ऑफ टायट्रेशनचं आहे, किंवा त्यालाच आपण म्हणतो ऑक्सिडेशन रिडक्शन टाईप ऑफ टायट्रेशन. बघा प्रिन्सिपल, दिस ॲसे इज बेस्ड ऑन द ऑक्सिडेशन रिडक्शन टाईप ऑफ टायट्रेशन in which solution of potassium permanganate is acts as a oxidizing agent and hydrogen peroxide is also acts as a oxidizing agent, but in presence of strong oxidizing agent like potassium permanganate, hydrogen peroxide acts as a reducing agent. तसं पाहिलं तर पोटॅशियम परमॅग्नेट आणि हायड्रोजन पेरॉक्साईड सुद्धा काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट. पण एका स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये दुसरा जो कमी ऑक्सिडायझिंग एजंट असेल तो काय म्हणून ॲक्ट होतो, रिड्युसिंग एजंट. मग ह्या ठिकाणी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे, पोटॅशियम परमॅग्नेट. मग त्याच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड काय म्हणून ॲक्ट होतं, रिड्युसिंग एजंट. आता बघा रिॲक्शन कशी होते त्याची.
The ability of potassium permanganate solution to oxidize is due to the conversion of permanganate ion to the manganese in the acidic solution, but MnO4 ion is reduced by reducing agent like hydrogen peroxide. काय म्हणते, ह्या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे पर्टिक्युलरली, आता ही रिॲक्शन जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर ही हायड्रोजन पेरॉक्साईड आणि पोटॅशियम परमॅग्नेटची रिॲक्शन होणार, पण ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये होत असते, H2SO4 म्हणजे ॲसिडिक मीडियाच्या प्रेझेन्समध्ये होते. का? कारण की H2SO4चा रोलच तो आहे, तो काय करतो, परमॅग्नेट आयनचं कन्वर्जन कशामध्ये करतो, Mn++मध्ये. कशाचं कन्वर्जन, परमॅग्नेट म्हणजे MnO4 मायनस आयनचं कन्वर्जन कशामध्ये करतं, Mn++मध्ये. ओके, आणि जे की कशाने रिड्यूस झालेलं आहे, रिड्यूस्ड बाय द रिड्युसिंग एजंट लाईक H2O2. द सोल्युशन कंटेनिंग Mn4 मायनस आयन आर पर्पल इन कलर. ज्याच्यामध्ये MnO4 मायनस म्हणजे परमॅग्नेट आयन असतं, त्याचा कलर कसा असतो, पर्पल कलर. आणि सोल्युशन ऑफ सॉल्ट कंटेनिंग Mn+, आणि ज्याच्यामध्ये Mn++ आयन आहे त्याचा कलर असतो कलरलेस. हेन्स परमॅग्नेट सोल्युशन इज डिकलराइज्ड बाय रिड्युसिंग एजंट ॲज लॉंगर ॲज MnO4 इज प्रेझेंट इन द सोल्युशन. म्हणजे काय होणार, बिकरमध्ये आपला पोटॅशियम परमॅग्नेट राहणार, कोनिकल फ्लास्कमध्ये H2SO4 आणि हायड्रोजन पेरॉक्साईड राहणार. ओके, H2SO4 पोटॅशियम परमॅग्नेट ड्रॉप बाय जेव्हा आपण त्या सोल्युशनमध्ये जाईल, कोनिकल फ्लास्कमध्ये ड्रॉप बाय ड्रॉप पडत जाईल, त्या ठिकाणी प्रेझेंट असलेला H2SO4 काय करत, त्या पोटॅशियम परमॅग्नेट आयनचं कन्वर्जन कशामध्ये करत जाईल, तो Mn+. आणि जेव्हा तो Mn+ राहील, ओके, तेव्हा त्याचा कलर कसा जाईल, कलरलेस. ओके, आता परमॅग्नेट जाणार, त्याचा कलर कलरलेस होत जाणार, अशी कंटिन्यू प्रोसेस सुरू राहणार. नंतर बघा ह्या ठिकाणी द मुवमेंट देअर इज अन एक्सेस ॲडिशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. आता सगळ्यांना माहिती पोटॅशियम परमॅग्नेटचा कलर पर्पल असतो. जेव्हा तो त्या सोल्युशनमध्ये जाईल, त्याचं मॅग्नीजमध्ये कन्वर्जन व्हायला Mn सॉल्टमध्ये Mn++मध्ये, त्यामुळे त्याचा कलर कसा व्हायला, कलरलेस. ओके, Mn++ म्हणजे कलरलेस होऊन जात आहे, बरोबर आहे. मग जेव्हा ती रिॲक्शन कंप्लीट होऊन जाते, ओके, जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होती आणि जेव्हा आपण एक्सेस ॲडिशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट करू, तर ते सोल्युशन परत काय म्हणणार, सोल्युशनचा कलर कसा दिसतो आपल्याला, पर्पल कलर. ओके, कोनिकल फ्लास्कमध्ये कलर कसा दिसणार आपल्याला, पर्पल कलर दिसायला लागणार, कारण की त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेट काय म्हणून यूज करतो आपण, सेल्फ इंडिकेटर. त्याला स्वतःला एक पर्टिक्युलर स्वतःचा कलर आहे, त्यामुळे तो काय म्हणून ॲक्ट करणार, सेल्फ इंडिकेटर म्हणून ॲक्ट करणार. ओके, रिॲक्शन बघा मग त्याची. In this assay, dilute sulfuric acid is used for the conversion of MnO4 to Mn++. बरोबर आहे. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड कशामुळे करणार, परमॅग्नेट आयनचं Mn++ मध्ये कन्वर्ज करण्यासाठी. केमिकल रिॲक्शन कशी येणार बघा, पोटॅशियम परमॅग्नेट, H2SO4 आणि H2O2 ह्याची एकमेकांसोबत रिॲक्शन काय तयार करणार बघा, MnSO4, K2SO4 and H2O and 5O2. मॅग्नीज सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, वॉटर आणि O2. ही झाली रेडॉक्स टाईप ऑफ रिॲक्शन, म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईडची ॲसे. आलं लक्षात, सिम्पल आहे. त्याचा प्रत्येकाचा यूज कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, H2SO4 आणि H2O2 म्हणजेच डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड, आणि ब्युरेटमध्ये काय घ्यायचं आहे, पोटॅशियम परमॅग्नेट. ह्या ठिकाणी आपण अदर कोणताही इंडिकेटर यूज नाही करणार, कारण की पोटॅशियम परमॅग्नेट काय म्हणून यूज करतो आपण, सेल्फ इंडिकेटर. ओके, बघू आता आपण त्याचे H2O2 म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईडचे युजेस. पहिला आहे ॲज अ अँटीसेप्टिक. सेकंड, टू डिस्ट्रॉय द पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर बॅक्टेरिया. 1.6% सोल्युशन इज युज्ड ॲज अ डिओड्रंट, गार्गल्स अँड माउथवॉश. नेक्स्ट, अँटीडोट इन फॉस्फरस अँड सायनाइड पॉयझनिंग. नंतर ब्लिचिंग द हेअर केसांना ब्लीच करण्यासाठी. अँड लास्ट, इट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इयर वॉश अँड वजायनल डाउचेस. आता वजायनल डाउच म्हणजे सिम्पली वजायनाला क्लीन करण्यासाठी. ओके, त्याला फोर्सफुली काय एक पाऊच असते, पाऊचमध्ये लिक्विड असते, त्या लिक्विडनी ते वजायना क्लीन करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो, त्याला आपण म्हणतो वजायनल डाउचेस. ओके, आणि
इयर वॉशसाठी, कानाला साफ करण्यासाठी सुद्धा आपण हायड्रोजन पेरॉक्साईडचा यूज करतो. ओके. आता आपण बघू त्याचे स्टोरेज कंडिशन. इट इज स्टोअर इन container protected from light in bottles closed with glass topper or plastic caps provided with one vent for the escape of oxygen. जेणेकरून ऑक्सिजन काय होईल, बाहेर होईल आणि तिथं ऑक्सिडेशन वगैरे होणार नाही. त्यामुळे कीप इन कूल प्लेस. द लेबल शुड बी इंडिकेट वेदर इट कंटेन स्टॅबिलायझिंग एजंट ऑर नॉट. आणि त्यावर जर लेबल केलं असेल ना त्यावर मेन्शन करायचं त्यामध्ये आपण स्टॅबिलायझिंग एजंट यूज केलं आहे की नाही. ओके. आता नेक्स्ट आपला ड्रग ॲक्टिंग बाय ऑक्सिडायझिंग और कंपाऊंड ॲक्टिंग बाय ऑक्सिडेशन मेकॅनिझममध्ये पहिला बघितला आपण हायड्रोजन पेरॉक्साईड. आता दुसरा कंपाऊंड बघू पोटॅशियम परमॅग्नेट. बघा बरं, पोटॅशियम परमॅग्नेटचं तर तुम्हाला कलरवरून ओळखू येत असेल ते का सेल्फ इंडिकेटर म्हणून ॲक्ट होतं, कारण की त्याला स्वतःचा एक पर्टिक्युलर कलर असतो. ओके. बघा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे KMnO4. मॉलिक्युलर वेट 158.03. फिजिकल प्रॉपर्टी कलर डार्क पर्पल, odorless, nature metallic, prisms almost opaque with blue metallic luster, taste sweet and solubility practically soluble in water and more in boiling water. वॉटरमध्ये सोल्युबल होतं पण त्याच्या फास्टली सोल्युबल कशामध्ये राहतं ते बॉइलिंग वॉटरमध्ये. हे आहे त्याचे वेगवेगळे कलर्स. कशाचे? पोटॅशियम परमॅग्नेटची शेड. डार्कमध्ये पर्पल असतो, नंतर वॉटरमध्ये मिक्स केल्यावर असा होतो. ओके. नेक्स्ट त्याच्या केमिकल प्रॉपर्टी बघा. व्हेन हिटेड इट डिकम्पोजेट ॲट हाय टेम्परेचर. जेव्हा आपण त्याला स्ट्रॉंगली हीट करू तेव्हा काय होणार, त्याचं डिकम्पोजिशन म्हणजेच KMnO4चं कन्वर्जन कशामध्ये होणार, K2MnO4 आणि MnO2 मॅग्नीज ऑक्साईड आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी इव्हॉल्व होणार. नंतर इट इज युज्ड ॲज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. आत्ताच बघितलं आपण तो काय म्हणून ॲक्ट करतं, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट करतं. इन ॲसिडिक सोल्युशन इट रिड्युसेस फ्रॉम Mn++ टू द मॅग्नेशियस. म्हणजे परमॅग्नेट आयनचं कन्वर्जन कशामध्ये करते, Mn++ मध्ये विथ द इव्हॉल्युशन ऑफ ऑक्सिजन. ओके. ही रिएक्शन आपण आत्ताच बघितलेली आहे. कशामध्ये, ॲसे ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड तेच आहे ते. ओके. नेक्स्ट, in neutral or alkaline media also O2 is liberated. It bring bleaching action. काय म्हणते, ॲसिडिकमध्ये तर तो O2 लिबरेट करतंच. अल्कलाईन आणि न्यूट्रल आणि अल्कलाईन मीडियामध्ये सुद्धा O2 लिबरेट करतं. काय करून, ब्लिचिंग ॲक्शन इम्प्रूव्ह करून. ओके. नेक्स्ट, KMnO4 ऑक्सिडायझेस अल्कोहोल टू अल्डिहाइड. अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये सुद्धा करतं, कारण की KMnO4 काय म्हणून ॲक्ट करतं, ऑक्सिडायझिंग एजंट. त्या रिॲक्शनला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं. सल्फाईड टू सल्फर, फेरस सॉल्ट टू फेरिक सॉल्ट, नायट्राईड टू नायट्रेट, आयोडाईड टू फ्री आयोडीन इन द ॲसिडिक कंडिशन. हे झालं त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट बघू त्याचा ॲसे. आता ह्याचं सुद्धा काय ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे. नोन वेट ऑफ सॅम्पल इज डिझॉल्व इन वॉटर अँड व्हॉल्यूम मेड टू 250 ml. ह्याचं पूर्ण डिटेल आपल्याला बघायचंच आहे प्रॅक्टिकलमध्ये. 225 ml ऑफ 0.1 नॉर्मल ऑक्झॅलिक ॲसिड ॲडेड टू 5 ml H2SO4 अँड वॉर्म टू 70 degree Celsius अँड टायट्रेट विथ द प्रिपेअर सोल्युशन ऑफ KMnO4. द परमॅग्नेट शुड बी टेकन इन द ब्युरेट अँड द एंड पॉईंट इज appearance ऑफ अ पेल पिंक कलर. एंड पॉईंटसुद्धा काय येणार त्याचा, पेल पिंक. ओके, म्हणजेच फेंट पिंक. नेक्स्ट बघा त्याची युजेस. इट इज अ टॉपिकल अँटी इन्फेक्टिव्ह, दॅट इज अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल. इट स्टेन द स्किन अँड टिश्यू. कलर डार्क असल्यामुळे तो काय करतो, स्किनवर स्टेन, म्हणजे स्टेन मीन्स कलर येतं स्किनला आणि टिश्यूला त्याच्यामुळे. नंतर इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ अँटीडोट इन बार्बिच्युरेट अँड अल्कॉइडल पॉयझनिंग. हे 3 त्याचे मेन युजेस. पहिला टॉपिकल अँटी इन्फेक्टिव्ह, सेकंड इट स्टेन द स्किन अँड टिश्यू. नेक्स्ट इट ऑल्सो युज्ड ॲज अ अँटीडोट इन द बार्बिच्युरेट अँड अल्कॉइडल पॉयझनिंग. ओके, हे झालं आपलं कंपाऊंड ॲक्टिंग बाय ऑक्सिडेशन मेकॅनिझम. ओके, वी विल स्टॉप हिअर.
हे झालं 2 ड्रग, जो की कोणता आहे हायड्रोजन पेरॉक्साईड आणि पोटॅशियम परमॅंगनेट. आता बघू आपण नेक्स्ट लेक्चरला कंपाऊंड ॲक्टिंग बाय हॅलोजिनेशन मेकॅनिझम. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे क्लोरिनेटेड लाईम आणि आयोडीन. ओके, ते बघू आपण उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय.